खुशी से ही मेरे क्षेत्र के लिए पिछले कई वर्षों से काम कर रही हूँ और मेरे लिए तो बड़ा दिन है ही, पर मेरे क्षेत्र के लिए, मेरे क्षेत्र के लोगों के लिए बहुत बड़ा दिन है, क्योंकि जिस तरीके से उनकी आशा थी, उनका सपना था कि अब तक कमल कभी भी अमरावती में बैलेट पे और मशीन पे नहीं आया और ये पहली बार है अमरावतीकरों को एक मौका है इस देश के हित में मतदान करने के लिए, राष्ट्र के विकास के लिए। जिस राष्ट्र के विकास के लिए ऐसे देश के प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी फिर वहां पर विराजमान होंगे, उनके लिए, उनको साथ देने के लिए इस बार पहली बार सीधा मतदान वो कमल को करेंगे। तो मुझे लगता है मेरी तो जितना मुझे खुशी है, मुझसे भी कई ज्यादा मेरी अमरावतीकरों के चेहरों पे खुशी है। हनुमान जी का आशीर्वाद है साथ में? हाँ, हनुमान जी का आशीर्वाद हमेशा अपने भक्तों पे रहता है और वही विश्वास से हम मैदान में उतरते हैं और अच्छे कर्मों के साथ हर भगवान का आशीर्वाद उनके भक्तों पे हमेशा रहता है। पिछले सालों में जो कुछ संघर्ष रहा आपका, जिस तरीके से आपने मुखर और प्रखर भूमिका संसद में रखी, क्या आपको लगता है कि उसका आपको फायदा होगा? मुझे लगता है फायदा नुकसान देखकर अगर अपनी विचारधाराओं पे अगर कोई काम करता है तो वो स्वार्थी है, पर जब धर्म के नाम पे बात आती है तो मुझे लगता है एज ए महिला हमारी आई जीजाओं ने अपनी आवाज बुलंद की तो छत्रपति शिवाजी महाराज निर्माण हुए। आई रमाई ने जब साथ देने की सोची तब इस देश में संविधान मिला। झांसी की रानी जब तलवार लेके मैदान में उतरी तो झांसी के वासियों को मिली। तो मुझे लगता है महिलाएं जब भी जो चीज करती हैं बहुत दिल से और बहुत अच्छी भाव से करती हैं। तो भावना मेरे धर्म प्रति मेरी बहुत ईमानदारी और डेडिकेशन है। उसके पीछे कितना फायदा होगा, कितना नुकसान होगा, वो सोचकर मैं मैदान में कभी और मेरी आवाज में कभी बदलाव नहीं होगा। आज उमेदवारी अर्ज भरताय आपण, किती विश्वास आहे आणि काय तुमचा अजेंडा? विश्वास घेऊनच या मैदानमध्ये मी गेल्या 12-13 वर्षापासून काम करत आहे, पण एक नवीन उमेदवार म्हणून, नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंडची महिला म्हणून, एक माझी सैनिकाची मुलगी म्हणून कधी जीवनातही मी स्वप्न नाही पाहिला होता की कधी मला सुद्धा या पद्धतीने लोकांची सेवा करण्यासाठी कधी चान्स भेटन, देव आशीर्वाद देईन, लोकप्रेम देईन। कारण की वडिलांना देशाप्रती सेवा करताना ती भाव मी लहानपणापासून माझ्या परिवारात पाहिलेला आहे आणि तो सौभाग्य आहे माझं, नशीब आहे माझे की मी सुद्धा माझ्या लोकांची सेवासाठी मैदानात उतरली। लोकांनी भरभरून प्रेम दिलं, जिथे मराठी येत नव्हती लोकांनी ते सुद्धा स्वीकारली आणि त्याच्यानंतर सुद्धा माझ्या पाठीशी उभे राहून 2019 मध्ये एक वेगळी सुनामीमध्ये लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला होता। कारण नवीन व्यक्ती ऍज ए हिरोईन जेव्हा इंट्रोड्यूस झाली त्याच्यानंतर मग सून झाली, सून नंतर मग एक पराभूती उमेदवार झाली, पण त्याच्यानंतर जेव्हा यश आला आपले पदरी तर त्याच्यानंतर माझी डेडिकेशन लोकांनी पाहिली की 16-17 तास खासदार झाल्यानंतर सुद्धा दिवस रात्र मी लोकांचे मदत राहिली। युवकांचे प्रश्न असो, महिलांचे प्रश्न असो, युवतींचे प्रश्न असो, कोणाचेही कोणता प्रश्न असो तर त्यांच्या तोंडातून एकच की बा नवनीत भाभीची इथे चला, नवनीत ताईची इथे चला, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होते। तर माझा नेहमी प्रयत्न राहिला आहे की माझे शेतकऱ्यांबद्दल असो, शेतमजदुरांबद्दल असो, प्रत्येक गोष्टी इथून ते पार्लमेंट पर्यंत पोहोचवणं आणि राज्यामध्ये सरकारला हिची माहिती पूर्ण देणं आणि त्याच्यासाठी आवाज बुलंद करणं। तर डेडिकेशन जर आपला राहिला तर जीवनामध्ये देव सुद्धा म्हणते कर्म ही धर्म है, अधर्म ही कर्म है। अगर जिसने ये चीज, ज्यांनी हे गोष्टी केली ते जीवनामध्ये मागे पाहायची काही वेळ येत नाही, फक्त इमानदारीने आणि डेडिकेशन आणि पोटतिडकी गेल्या कितीक वर्षापासून मी माझ्या लोकांसाठी देत आहे। तर मी नेहमी नम्रपणे त्यांना आग्रह विनंती नेहमी करत राहते की माझे पाठीशी उभे राहा। एक आधा कोयले में हीरा जरूर निकलता है, तर मी माझे अमरावतीला हिऱ्यासारखे चमकवण्यासाठी मी पार्लमेंट रिप्रेझेंट करते। हनुमानजी नेहमी आपले भक्तांसोबत असतात, जे कार्य करतात, जे लोकांप्रती भाव ठेवतात, त्यांचे डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि वेळोवेळी हनुमानजींनी माझे वर आशीर्वाद हे डायरेक्ट तो कोणालाही माहित पडत नाही, पण इनडायरेक्टली सगळी गोष्टींचा अनुभव मला वेळोवेळी आलेला आहे। आणि आजही सुद्धा मी हनुमान गडीवर आणि त्याच्यानंतर अजून एक मंदिर आहे हनुमानजीच्या, तिथे जाऊन एक फॉर्म भरल्यानंतर आणि एक फॉर्मचे पहिले
मी तिथे जाऊन दर्शन घेणार आहे, फॉर्म त्यांच्या चरणी अर्पण करणार आहे आणि मग माझी सुरुवात करणार आहे.